बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी मारामारी करणे, गुंडागर्दी करणे असं जर कोण करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही। बिबेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार सक्षम आहेत। अशा गुंडगिरी करणाऱ्या लोकांची दंड काढली नाही, त्यांना योग्य ते। पूर्वी पुण्याची छवी ही शिक्षणाचा माहेरघर व तरुणांचं शहर अशी होती, पण आता ही छवी कुठेतरी इतिहास जमा झालेली आहे। कारण की पुण्यात जे दैनंदिन घटना गुन्हेगारींच्या घटना घडत आहे त्यावरनं एकंदरीत असं लक्षात येत आहे की पुणे हे झपाट्याने गुन्हेगारांचं शहर बनत चाललंय का काय, असा एकच प्रश्न निर्माण होत आहे। त्यातल्या त्यातच बिबेवाडीत 3 दिवसापासून जे गुन्हेगारीची घटना घडत आहे त्याच्याकडे पाहून तर असंच वाटत आहे। कारण की मागील 2 दिवसापूर्वी कोयता गँगच्या सदस्यांनी पुण्यात बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयते उगारून गाड्यांची तोडफोड केली, महिलांना शिवीगाळ केली व काल गाडी घासल्याच्या क्षुल्लक कारणावरनं चक्क अमानुषपणे मारहाण करत चक्क पिस्तूल काढून गोळीबार सुद्धा करण्यात आला। ह्या दोन्ही घटनांमध्ये आरोपी हे अटकेत आहे, पण सर्वसामान्यांमध्ये एकच प्रश्न निर्माण होत आहे की पोलिसांकडे काही तोडगा आहे का, काही प्लॅन आहे का, काही जनजागृतीचा प्लॅन आहे का, जेणेकरून ह्या घटनांना आळा बसवण्यात येईल, जनजागृती करण्यात येईल। न्यूज.साठी मी जोएब शेख, पुणे।